नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर मी तुम्हाला आज अशा एका वनस्पतीबद्दल माहिती सांगणार आहे जी आपल्या शरीरासाठी खूप खूप उपायकारक असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे पहा, ही ती वनस्पती आहे. तर या वनस्पतीचं नाव आपल्या महाराष्ट्रामध्ये पाथर चट्टावण या नावाने ओळखलं जातं या वनस्पतीला. तर ह्याचं उपाय आपल्या सर्दीसाठी, खोकल्यासाठी, त्वचेच्या रोगासाठी आणि मुतखड्यासाठी, खास करून मुतखड्यासाठी मी तुम्हाला याची माहिती सांगणार आहे आज. जर ही वनस्पती आपल्या घराच्या आजूबाजूला कुठं जर आढळली तर याला म्हणजे गवत म्हणून किंवा बिगर कामाचे म्हणून काढून फेकून देऊ नका. तरी मुतखड्यासाठी याचा वापर कसा करायचा हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. तर मी अनुभवावरून सांगतोय. तर मला मुतखडा झाला होता, तर मला एक जणांनी सांगितलं की याचा वापर करा म्हणून. तर मी याचा वापर कसा केला की मी दररोज सकाळी उठल्यानंतर, आंघोळ झाल्यानंतर अनुशापोटी याची कोवळी 2 पाने घ्यायची आणि पाण्यामध्ये स्वच्छ धुवायची. स्वच्छ धुतल्यानंतर ती 2 पाने खायची दररोज सकाळी. तर तुम्हाला ह्याचा नक्कीच म्हणजे 100% तुम्हाला ह्याचा फायदा होणार म्हणजे होणार. हे पहा, हे अशा एवढ्या साईजमध्ये 2 पाने घ्यायची, या साईजमध्ये. आणि हे धुवायचे, ह्याला चांगले स्वच्छ पाण्याने धुवायचे, व्यवस्थित धुवून घ्यायचे. ह्याला पाठीमागून पडून व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर ह्याला बघा, हे थोडंसं जरा आंबूस लागते, पण शरीरासाठी याचा खूप म्हणजे फायदा होणार तुम्हाला. तर मला एवढं सांगायचं होतं. तर ही अशी वनस्पती तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे दिसली तर त्याला गवत म्हणून, बिगर कामाचे म्हणून काढून फेकून देऊ नका. त्याचा उपयोग करून घ्या आणि इतरांना सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.